नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या पिढ्यांची रोचक सफर. आपल्या आजोबांपासून ते आजच्या लहान मुलांपर्यंत प्रत्येक पिढीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सध्या नेपाळमध्ये जे आंदोलन चालू आहे, हे आंदोलन जनरेशन झी या पिढीने केले असे आपण ऐकले. पण ही जनरेशन झी पिढी काय, की जी सोशल मीडियाच्या युगात वाढली. जनरेशन झी सारख्या अनेक पिढ्या आहेत, ज्यांची माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे ऐकणार आहोत. पहिली पिढी आहे सायलेंट जनरेशन, जी 1928 ते 1945 या काळात जन्मली. ही पिढी दुसऱ्या महायुद्धाच्या सावलीत वाढली. त्यांना शिस्त, कठोर मेहनत आणि साधेपणा खूप महत्त्वाचा वाटायचा. त्यामुळेच त्यांना सायलेंट जनरेशन असं म्हणतात. दुसरी पिढी आहे बेबी बूमर्स. बेबी बूमर्स ही पिढी 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेली. युद्धानंतर जन्मलेल्या मुलांची संख्या झपाट्याने वाढली, म्हणून यांना नाव पडले बेबी बूमर्स. ही पिढी कुटुंब केंद्रित, मेहनती आणि करिअरमध्ये स्थिरता शोधणारी होती. तिसरी पिढी आहे जनरेशन एक्स पिढी, जी 1965 ते 1980 दरम्यान जन्मली. जनरेशन एक्स म्हणजे बंडखोर पण स्वतंत्र विचाराचे लोक. टीव्ही, पहिली व्हिडिओ गेम, कॉम्प्युटर आणि सुरुवातीचे इंटरनेट यांना पाहणारी ही पहिली पिढी. चौथ्या क्रमांकावर येते मिलेनियल्स, जनरेशन वाय पिढी, जी 1981 ते 1996 दरम्यान जन्मली. यांना आपण मिलेनियल्स म्हणतो. इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया यांचा जन्म या पिढीने पाहिला. ही पिढी वर्क लाईफ बॅलन्सवर भर देणारी पिढी. अनुभव, प्रवास आणि स्वतःला व्यक्त करणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर येते जनरेशन झी पिढी. जनरेशन झी पिढीबद्दल आपण सध्याच्या नेपाळ क्रायसिसमध्ये खूप काही ऐकले. 1997 ते 2012च्या दरम्यान जन्मलेली ही पिढी. आता आली खरी डिजिटल पिढी, जनरेशन झी. ही पिढी मोबाईल, यूट्यूब, इंस्टाग्राम, टिकटॉक यासोबत मोठी झाली. ते प्रॅक्टिकल आहेत, पण खूप क्रिएटिव्ह पण आहेत. क्लायमेट चेंज, सोशल जस्टिस आणि मानसिक आरोग्य याबद्दल हे लोक खूप जागरूक आहेत. तर यानंतरची सहावी पिढी जनरेशन अल्फा, 2013 ते आजपर्यंत जन्माला आलेली पिढी. आणि शेवटी आजची मुले जनरेशन अल्फा. ही पिढी AI, रोबोट्स, स्मार्ट डिव्हाइसेस आणि मेटासर्व्हर्स सोबत वाढते आहे. ही पिढी भविष्यकाळातील टेक्नॉलॉजी प्रेमी पिढी आहे, यात शंका नाही. त्या होत्या 6 जनरेशन्स. तुम्ही नक्की कोणत्या जनरेशनमध्ये जन्मलेले आहात ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.